नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। आज आपण ब्रेडचा कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत। स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेडचे एजेस कापून टाकायचे आहेत। अशा प्रकारे एका भांड्यामध्ये ब्रेडला बारीक करून घ्यायचा आहे। ब्रेड मध्ये टाक बॉईल केलेला एक आलू, आलूला असं ग्रेट करून घ्यायचं आहे। किंवा याच्यामध्ये कच्चा आलू पण टाकू शकता। याच्यामध्ये टाकायचा आहे एक बारीक कापलेला कांदा, शिमला मिर्च बारीक कापलेली किंवा याला आपण ढोबळी मिरची म्हणतो ती, थोडासा लसण घेऊन लसणाला बारीक कापून घेतलेला आहे। लसणाला ठेचून घेतलेलं नाही, कापून घेतलेला आहे। एक चम्मच टाकूया चिली फ्लेक्स, कारण ढोबळी मिरची तिखट नाहीये म्हणून थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेली आहे। अर्धा चम्मच जिरा, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, अर्धा चम्मच टाकूया गरम मसाला। बाइंडिंग साठी टाकायचं आहे बेसन, लगभग 2 चम्मच बेसन आहे। हिरवी कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आणि पानाला बारीक चॉप केलेला आहे। तर याला हाताने छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। आणि याच्यामध्ये काही आवडीच्या भाज्या वगैरे असले ते आपण टाकू शकता। आणि याला जास्त पातळ करायचं नाहीये, थोडासा घट्टसरच ठेवायचं आहे। तर हे छान मिक्स झालेला आहे। आता याचा एक लिंबू एवढा बॉल घ्यायचा आहे आणि बॉलला करायचं आहे असं लांबट। आणि याला असं पीसेस मध्ये कट करायचं आहे। आणि याला पीसेस मध्ये कट केल्याच्या नंतर एका फोर्कने याच्यावर अशी डिझाइन बनवायची आहे। अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे हा पूर्ण नाश्ता बनवून झालेला आहे। तर हे नाश्त्याला करूया फ्राय। आणि तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे पहिले, थंड्या तेलामध्ये टाकायचे नाहीये। आणि छान उलट पलट करून दोन्ही साइडनी फ्राय करून घ्यायचे आहे गोल्डन कलर येईपर्यंत। आणि याच्यामध्ये ब्रेड आहे, तर ब्रेड अजूनच हा नाश्ता खूप भारी लागतो। तर खूप छान फ्राय झालेले आहेत, कलर पण खूप गोल्डन आलेला आहे। तर काढून घेऊया। तर या नाश्त्याला हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता किंवा असे खाल्लं तर खूप छानच लागतो। तर हा ब्रेडचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।